गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार मंडळी, ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या अभिनेत्रीविषयी बोलणार आहोत तिने फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाला तिच्या सौंदर्याने भुरळ घातलेली होती. या अभिनेत्रीने 1970 साली मॉडेलिंग क्षेत्रात काम सुरू केलं होतं. 1971 साली अहमदाबादमध्ये शूटिंग करत असताना BR इशारा यांनी तिथे शूटिंग बघायला जमलेल्या गर्दीत तिला बघितलं. या अभिनेत्रीला बघता क्षणी त्यांना ती आवडली आणि तिला स्क्रीन टेस्टसाठी त्यांनी बोलवून घेतलं. तिकडेच BR इशारा यांनी या अभिनेत्रीला चित्रपटात काम करण्याची संधी दिली. पण या अभिनेत्रीने सांगितलं की मला कथानक कळल्याशिवाय मी हो म्हणणार नाही. मग सगळं कथानक ऐकल्यानंतर त्या चित्रपटासाठी तयार झाल्या आणि 1973 साली प्रदर्शित झालेल्या चरित्र या चित्रपटातून या अभिनेत्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. चित्रपट फारसा चालला नाही, पण या अभिनेत्रीसाठी त्या चित्रपटातून बॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले एवढं मात्र नक्की. ही अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी. 4 एप्रिल 1954 रोजी गुजरातमधील जुनागड इथे परवीन बाबी यांचा जन्म झाला. त्यांचं संपूर्ण नाव परवीन सुलताना वाली मोहम्मद खानजी बाबी असं होतं. अगदी लहान वयातच त्यांच्या वडिलांचं निधन झालं, त्यामुळे ते अत्यंत मितभाषी झाले. पण अहमदाबादच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. पुढे कराची स्थित एका नातेवाईकाच्या मुलाशी त्यांचं लग्नही ठरलं. पण 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे पुढे काही झालं नाही. त्याच दरम्यान त्यांचं मुंबई आणि बॉलिवूडमध्ये आगमन झालं. मुंबईमध्ये आल्यानंतर परवीन बाबी यांच्याकडे कामाची काही कमतरता नव्हती, कारण पहिल्या चित्रपटानंतर त्यांना अनेक ऑफर्स मिळाल्या. 1974 साली प्रदर्शित झालेल्या मजबूर ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा काम केलं आणि ह्याच चित्रपटाने त्यांना एक यशस्वी अभिनेत्री बनवली. त्यानंतर त्यांनी जवळपास 70 चित्रपटांमध्ये कामं केली. काला सोना, बुलेट, रंगीला रतन, अमर अकबर अँथनी, आहुती, काला पत्थर, 2 और 2 5, द बर्निंग ट्रेन, क्रांती, कालिया, नमक हलाल, महान, चोर पोलीस ही काही त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे. 1991 साली प्रदर्शित झालेला इरादा हा त्यांच्यावर चित्रित झालेला अखेरचा चित्रपट. परवीन बाबी यांच्यावर चित्रित झालेली नमक हलाल चित्रपटातली जवानी जाने मन आणि रात बाकी बात बाकी, खुद्दार चित्रपटातला मच गया शोर, शान चित्रपटातील प्यार करने वाले आणि जानू मेरी जान, दीवार चित्रपटातील कह दूं तुम्हें, रक्षा चित्रपटातील मैं चलता हूँ मुझे जाने दो, बर्निंग ट्रेन चित्रपटातलं पहली नजर में हमने तो अपना, अशी अनेक गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. परवीन बाबी यांना सुरुवातीला ग्लॅमरस गर्ल म्हणून ओळख मिळाली होती, पण आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या शैलीने त्यांनी ती सुद्धा दूर केली. 1975 साली प्रदर्शित झालेल्या दीवार चित्रपटामध्ये त्या एका बिनधास्त अभिनेत्रीच्या रोलमध्ये दिसल्या होत्या. या उलट 1983 साली प्रदर्शित झालेल्या रंगबिरंगी चित्रपटात त्या एका पारंपरिक भारतीय गृहिणीच्या रूपात सुद्धा दिसल्या. फार कमी लोकांना माहिती असेल, पण त्यांनी नाटकात सुद्धा काम केलं होतं. ह्याबद्दल एक किस्सा अमोल पालेकरांनी सांगितला होता. बादल सरकार नावाचे बंगालमधले खूप मोठे नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक होते. ते एकदा मुंबईला अमोल पालेकरांकडे आले असताना त्यांनी शूटिंग बघण्याची इच्छा व्यक्त केली, म्हणून त्यावेळी द बर्निंग ट्रेनच्या सेटवर अमोल पालेकर त्यांना घेऊन गेले. सेटवर बादल सरकार यांना बघताच परवीन बाबी धावत आल्या आणि त्यांना नमस्कार केला. हे बघून अमोल पालेकर सुद्धा आश्चर्यचकित झाले. तेव्हा बादल सरकार यांनीच सांगितलं होतं की परवीन बाबी यांनी त्यांच्या एवम इंद्रजीत ह्या नाटकात काम केलं होतं. ह्यावरूनच परवीन बाबी यांना अभिनयाबद्दल असलेली जाण आपल्याला दिसून येते. 1983 साली चित्रपटसृष्टीतून काही काळासाठी त्यांनी ब्रेक घेतला होता. 1989 साली त्या मुंबईमध्ये परत आल्या, पण तरी सुद्धा चित्रपटसृष्टीपासून थोड्या लांबच राहिल्या. ह्या काळात इंटिरियर डिझायनर म्हणून त्या काम करत होते. 2005 साली मुंबईत राहत असताना त्याच घरात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशाचा आणि रंगीबिरंगी चित्रपट दुनियेचा सोनेरी काळ अनुभवलेली ही अभिनेत्री तिच्या शेवटच्या दिवसात मात्र एकटीच होती. संपूर्ण भारताला आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मोहित करणाऱ्या परवीन बाबी आज आपल्यात नसल्या
तरी त्यांचं काम मात्र नेहमीच आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांच्या हृदयात राहील. त्यांचं कुठलं चित्रपट किंवा कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि त्याचसोबत अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.